सो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्पेशल आहे. आज तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की आम्ही आमच्या बाळाचं काय नाव ठेवलेलं आहे. सो फायनली तो दिवस उजाडला जिथे आम्ही बाळाला नाव देणार होतो, बाळाचं बारसं करणार होतो. आणि आता तो क्षण आलेला आहे जिथे आम्ही बाळाला त्याचं नाव देणार आहोत आणि आम्ही आमच्या बाळाचं नाव ठेवलेलं आहे नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आत्तापर्यंतचे तुम्ही माझे प्रेग्नन्सीचे व्हिडिओ बघतच आलेला आहात. त्यानंतर मला बाळ झालंय त्याचेही काही मी व्हिडिओज अपलोड केले आहेत. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि त्यांना माहीत नसेल तर त्यांना थोडक्यात माहिती देते. मी वृषाली, मी स्वित्झर्लंडमध्ये राहते माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या डॉगसोबत आणि आता आम्हाला नुकतंच छोटंसं बाळ झालेलं आहे. तर त्याबद्दलचे आम्ही काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि इन जनरल पण आम्ही आमच्या चॅनलवरती स्वित्झर्लंडचे ट्रॅव्हल किंवा युरोपचे ट्रॅव्हल आणि इन जनरल आमची लाईफस्टाईल कशी आहे याबद्दलचे व्हिडिओ पोस्ट करत असते. ॲट द सेम टाईम काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील तर तेही मी तुमच्यावर शेअर करत असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो आत्तापर्यंत तर मी सगळ्या व्हिडिओजमध्ये बाळाला 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 असंच संबोधत आलेले आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्पेशल आहे. आज तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की आम्ही आमच्या बाळाचं काय नाव ठेवलेलं आहे. म्हणजेच आजचा जो व्हिडिओ आहे तो बारशाचा व्हिडिओ आहे. काही ठिकाणी काही लोकांकडे 1.5 महिन्यांनी बारसं करतात, काही लोकांकडे 12 दिवसांनी बारसं करतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि माझी आई अनायसे स्वित्झर्लंडला आल्यामुळे जिच्याकडे 3 महिन्याचाच विजा होता त्यामुळे ती असताना आम्हाला हे बारसं करायचं होतं. म्हणून आम्ही डिसाईड केलं की 12व्या दिवशीच बारसं करूया आणि फार आम्हाला मोठं असंच ग्रँड सेलिब्रेशन करायचं नव्हतं, लाईक हॉल घेऊन किंवा भरपूर लोकांना बोलवून. त्यामुळे आम्ही अगदी ठरवलं की घरच्या घरी आपण पटकन बारसं उरकून घेऊया. खरं तर डिलिव्हरी झाल्यानंतर एका बाईला पूर्ण रिकवर व्हायला, मग तिची नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सी सेक्शन असू दे, जवळजवळ 1.5 महिना जातो आणि माझंही तसंच काहीसं झालं आहे. कारण त्याचं रुटीन सेट करणं आणि तो का रडतोय, कधी झोपणार, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर मला खूप मोठं सेलिब्रेशन करण्याची तेव्हा इच्छा नव्हती किंवा तेव्हा माझ्यामध्ये ऑनेस्टली ताकद नव्हती. त्यामुळे अगदी घरच्या घरी आम्ही करायचं ठरवलं आणि त्यामुळे आम्ही अगदी जवळच्या फ्रेंड्सनाच इन्व्हाइट केलेलं. ते सगळेजण वेळात वेळ काढून आमच्या ह्या सेलिब्रेशनचा एक पार्ट बनले. खरं तर त्यावेळेला असा प्रॉपर व्लॉग करायचा असं काही डोक्यात नव्हतं म्हणण्यापेक्षा तसं आम्हाला करता नाही आला कारण खूप घाई गडबड होती. इथे जसं तुम्हाला माहिती आहे की जरी सेलिब्रेशन घरी करायचं म्हटलं तरी थोडंफार डेकोरेशन आणि काही गोष्टी अवेलेबल होत्या त्या सगळ्या अरेंज करणं आणि त्यात एक लहान बाळ जे अगदी 10-12 दिवसांचं आहे, सो त्याला मॅनेज करून या सगळ्या गोष्टी करणं किती नाही म्हटलं तरी डिफिकल्ट जातं. त्यामुळे आम्ही ठरवलेलं की जरी पूर्ण व्लॉग असा प्रॉपर नाही शूट करता आला तरी काही क्लिप्स काढूया जेणेकरून मला निदान हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. सो फायनली तो दिवस उजाडला जिथे आम्ही बाळाला नाव देणार होतो, बाळाचं बारसं करणार होतो आणि त्याची जी तयारी आहे ती साधारण आदल्या रात्रीपासून सुरू झाली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर सकाळी उठून सगळी लगबग, कारण एक किती नाही म्हटलं तरी घरात काही सेलिब्रेशन असलं की एक वेगळंच चैतन्य येतं, एक वेगळाच उत्साह येतो. तसेच सगळेजणच अगदी कामाला लागलेले. पुष्करची ताईही आलेली, म्हणजे बाळाची आत्याही आलेली. त्याच्यामुळे ती, पुष्कर, आई, मी अगदी 4 जण बाळाला सांभाळून सगळ्या गोष्टी करत होतो. खूप तारेवरची कसरत होत होती पण मजा आली एकंदरीत. त्यानंतर हळूहळू आमचे गेस्ट यायला लागले. आम्ही साधारण सकाळच्या वेळेतच बारसं करायचं असं ठरवलेलं, त्यामुळे 11-11:30ची वेळ दिलेली आम्ही आणि त्याप्रमाणे आमचे सगळे फ्रेंड्स त्या दरम्यान आले आणि त्यानंतर सुरुवात झाली इथे ओटी भरण्यापासनं. आणि ओटी भरल्यानंतर बाळासाठी छान छान गिफ्ट्स आणलेले, आजीने आणलेले, आत्याने आणलेले, काही फ्रेंड्स आलेले, त्यांनी सगळे छान छान गिफ्ट्स बाळासाठी आणलेले. बाळासाठी गिफ्ट देत आहेत आणि आता तो क्षण आलेला आहे जिथे आम्ही बाळाला त्याचं नाव देणार आहोत आणि आम्ही आमच्या बाळाचं नाव ठेवलेलं आहे आहान. येस, बाळाचं नाव आहे आहान. आहान हा संस्कृत शब्द आहे आणि ज्याचा अर्थ आहे सूर्योदयाची पहिली किरणं, फर्स्ट रे ऑफ लाईट. जसं सूर्योदय होतो तसं एक वातावरणात एक चैतन्य निर्माण होतं, एक पॉझिटिव्हिटी पसरते. तसंच आहान ह्या नावाचा अर्थ देखील तेच आहे की आहान ही व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात येईल त्याने सगळ्यांच्या आयुष्यात छान प्रकाश पसरवावा, एक पॉझिटिव्हिटी पसरवावी. आम्ही खूप विचार केला, मी आणि पुष्करने, की काय नाव ठेवायचं. कारण इथे कसं असतं की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तेव्हा तुम्हाला 1-2 दिवसातच बाळाचं नाव
हॉस्पिटलमध्ये द्यावं लागतं. मग त्यानंतर आम्ही जेंडर रिव्हील नंतर जेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला मुलगा आहे, त्यानंतर आमची तयारी सुरू झाली की काय नाव ठेवायचं. आम्ही बरीच नावं सर्च केली, पण त्यानंतर खूप वेळाने हे एक नाव जे आम्हाला एकदम असं क्लिक झालं आणि पण आम्हाला दोघांनाही बेसिकली हे नाव खूप आवडलं आणि त्यामुळे आम्ही हे नाव आहान असं ठरवलं आणि त्याला माहीत नाही का, पण असं खूप सूट होतं असं आम्हाला वाटतं. सो अशा तऱ्हेने बाळाला छान आज त्याची आयडेंटिटी मिळाली. आहान कुलकर्णी असं त्याला एक छान असं त्याचं नाव मिळालं. त्या नावाने तो पुढे मोठा होणार आहे आणि आयुष्यात खूप सक्सेस मिळवणार आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे त्याच दिवशी पुष्करचाही बड्डे होता, तर आम्ही इथे छोटंसं केक आणून पुष्करचं बड्डे सेलिब्रेशन पण केलं. पुष्कर सध्या व्हिडिओजमध्ये नाही आहे, कारण तो बाळाकडे लक्ष देत असतो. बाळ शक्यतो झोपल्यावरती मी हा व्हिडिओ करते, पण कधीही ते उठलं की मग त्याला सांभाळायला लागतं आणि सध्या आम्ही दोघंच आहोत. आमचे आईवडील कोणी इथे नाही आहेत आमच्या सोबतीला, त्यामुळे एकाला पूर्ण बाळाची जबाबदारी घ्यावी लागते जर एक माणूस बिझी असेल तर. त्यामुळे मी सध्या हे व्हिडिओज करते. पुष्करचं हे बड्डे सेलिब्रेशन नक्कीच आणि कायम स्पेशल राहील, कायम लक्षात राहील आणि कायम ते स्पेशल असेल. सो अशा तऱ्हेने आम्ही पुष्करचंही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि एकंदरीत आमचा हा छोटासा प्रोग्राम खूप छान आणि मस्त गेला. खूप मजा आली. मी म्हणाले लास्ट व्हिडिओमध्ये की हे आम्ही जे डॉक्युमेंट करून ठेवतोय एक यूट्यूबच्या माध्यमातून, ते आम्हाला फ्युचरमध्ये तो मोठा होईल आणि आम्हालाही बघायला तितकीच मजा येईल आणि त्यालाही आय एम शुअर तितकीच मजा येईल. हे सगळेच त्याचे व्हिडिओ लहानपणीचे बघताना कधी कधी असं वाटतं आमच्या वेळेला जर हे यूट्यूब असतं तर आज आम्हालाही आम्ही लहानपणी कसे दिसतो आणि काय मजा मस्ती केलेली हे सगळं बघता आलं असतं. ठीक आहे, निदान आम्ही नाही, आमच्या बाळाने तरी हे सगळं बघावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यामुळे आम्ही हे डॉक्युमेंट करतोय. सो अशा तऱ्हेने हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.